हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार. सो आजचा आपला टॉपिक आहे की तुमच्या लाईफमध्ये नेक्स्ट असं बिग चेंजेस तुमच्या लाईफमध्ये काय येणार आहे समोर. तर त्या 2 गोष्टी तुमच्या लाईफमध्ये कोणत्या येणार आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. न्यू चेंजेस तुमच्या लाईफमध्ये असे बिग कोणते येणार आहे ते मी सांगणार आहे. ओके. सो तुम्हाला पाईल नंबर 1 आणि 2 मधनं एक चूज करायचं आहे. इंट्युशन थ्रू तुम्हाला ते चूज करायचं आहे पाईल नंबर 1 आणि 2 मधनं. तुम्हाला डोळे बंद करायचे आहे, डीप ब्रेथ घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोळे उघडून बघायचं आहे की तुम्हाला कोणता कार्ड अट्रॅक्ट करतो आहे, 1 आणि 2. सो ओके. तर आपण बघूया ज्यांनी पण पाईल नंबर 1 हा चूज केला आहे त्यांच्या लाईफमध्ये त्या 2 कोणत्या गोष्टी आहेत जे त्यांच्या लाईफमध्ये येणार आहेत. ठीक आहे. हा व्हिडिओ मी थोडासा छोटा बनवणार आहे, एकदम जास्त डिस्क्राईब नाही करणार आहे, पण तुम्हाला ते कळून जाईल की तुमच्या लाईफमध्ये त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत. ओके. सो पाईल नंबर 1, तुमच्या लाईफमध्ये पहिली गोष्ट हे होणार आहे की तुमची लाईफ ना पूर्ण चेंज होणार आहे. तुमच्या लाईफमध्ये काहीतरी न्यू बिगनिंग येणार आहे. तुम्ही जशी लाईफ जगत होते नेहमी, मला असं वाटतं तुम्ही खूप बोरिंग लाईफ जगत होते. सो आय एम सॉरी. सो तशी लाईफ न जगता तुमची लाईफ एकदम टर्न होणार आहे. तुमची लाईफमध्ये न्यू बिगनिंग येणार आहे आणि ती एकदम चांगल्या वेमध्ये येणार आहे, गुड वेमध्ये येणार आहे तुमची लाईफमध्ये चेंजेस. आणि ते चेंजेस असे असणार आहेत की तुम्हाला स्वतःलाच इतकं म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही की यार असं कसं झालं, इतकं चेंजेस कसे का झाले माझ्यामध्ये. सो तुम्ही पण आश्चर्यचकित होऊन जाल. सो तुमच्या लाईफमध्ये चेंजेस हे नक्की येणार आहेत, ही फर्स्ट गोष्ट आहे. आणि सेकंड गोष्टी असं आहे की तुमच्या लाईफमध्ये ना तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ मिळणार आहे. फायनान्शियली तुम्ही थोडे सॅटिस्फाईड व्हाल की हां, पहिलेपेक्षा आता तरी जे फायनान्शियली मला जे मिळालेलं आहे, जी ग्रोथ मिळाली आहे, ते माझ्यासाठी सध्याच्या काळात ठीक आहे, चांगलं आहे. मी म्हणजे तुम्हाला खूप असं सर्वाईव्ह नाही करायला लागत आहे कोणत्या पण गोष्टीसाठी. ते तुम्हाला इझिली भेटून जाणार आहे. फायनान्शियली तुम्ही स्टेबल राहणार आहात, ही सेकंड मोठी गोष्ट आहे. तुम्हाला म्हणजे ऑप्शन्स मिळेल. तुम्ही त्या ऑप्शन्समधनं तुम्हाला असं असं होणार की मी हे चूज करू की ते चूज करू की ते चूज करू, असं तुमच्या लाईफमध्ये ह्या 2 गोष्टी घडणार आहेत. सो बी प्रिपेअर, त्याच्याकरिता प्रिपेअर राहा. आणखी मला सांगायचं आहे की जे चेंजेस होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पण थोडं थोडंसं सांभाळावं लागेल, तुम्हाला थोडंसं सावरायला लागेल. कारण की ते एकदम सडनली तुमच्या लाईफमध्ये न्यू चेंजेस येणार ना, तर तुम्हाला ते चांगल्या गोष्टी बघून स्वतःला असं एकदम पंख मोकळे करून नाही राहायचं आहे. थोडं स्वतःला बांधून ठेवा. बांधून ठेवण्याचा अर्थ कसं, म्हणजे स्वतःला थोडं ना जमिनीवरच राहू द्याल. नाहीतर हां, माझ्या लाईफमध्ये आता खूप काही चांगलं होतं आहे तर बस उडायला लागलं, असं नका करू. तुमच्या लाईफमध्ये ह्या 2 गोष्टी नक्कीच होणार आहेत, पण त्याच्याकरिता तुम्हाला जमिनीवर राहायला हवं आणि कोणत्याच गोष्टीचा एकदम अति नाही करायचं की तुम्हाला खूप चांगलं आता सगळं काही भेटत आहे तर त्याचं अति केलेलं असं नका करू. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येत आहेत तर ते चेंजेस तुम्ही टिकवून ठेवा. जसं तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी इन्क्लूड करू शकता. जसं तुम्हाला सकाळी तुम्ही छान उठा, एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, ह्या गोष्टी करू शकता. आणि सेकंड, जे फायनान्शियली तुमची ग्रोथ होणार आहे, फायनान्शियली तुम्हाला स्टेबल होणार आहे, त्याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की शॉपिंग आणि
हातातला पैसा तुम्ही खूप लवकर खर्च करता, त्याला तुम्ही थोडंसं सांभाळून ठेवा. कारण मला इथे दिसत आहे की तुमच्या हातात जेवढा लवकर पैसा येईल ना, तेवढ्या लवकर जाण्याचे पण चान्सेस जास्त आहे. सो सेविंग करा, ते तुमच्याकरिता चांगलं राहील. सो इतकंच. आणि जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करा तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण समोर आणखी खूप छान छान व्हिडिओज येणार आहे आणि ते ब्रीफमध्ये असणार आहे, म्हणजे मोठे व्हिडिओज असणार आहे डिटेलमध्ये. सो पायल नंबर 1चा व्हिडिओ मी इतकाच बनवलेला आहे. आता आपण बघूया पायल नंबर 2चा व्हिडिओ. सो पायल नंबर 2, ज्यांनी पण पायल नंबर 2 चूज केला आहे तर बघूया पायल नंबर 2साठी ते 2 मोठे चेंजेस कोणते येणार आहे त्यांच्या लाईफमध्ये. ओके. सो पायल नंबर 2, तुमच्या लाईफमध्ये 2 मोठे चेंजेस येणार आहे. ते एक आहे की तुम्हाला करिअरमध्ये एक बिग अचीवमेंट मिळणार आणि ते तुम्हाला त्या करिअरमध्ये बिग अचीवमेंटनी तुम्ही खूप स्वतःला प्राऊड फील करा. म्हणजे तुम्हाला स्वतःलाच वाटेल की हां, मी स्वतःला प्राऊड फील केलं आहे, असं होणार आहे. आणि सेकंड मोठी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ना म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला आता, तुमच्याकडे फायनान्शियली तुम्हाला कुठनं तरी असं तुमचं जे फायनान्स आहे ते तुमचं स्ट्रॉंग होणार आहे. त्याची जस्ट बिगिनिंग होणार आहे फायनान्स स्ट्रॉंग होण्याचं. तुम्हाला कुठून तरी पैसा प्राप्त होऊ शकतो, त्याची सुरुवात होणार आणि समोर ते तुम्हाला सॅटिस्फाईड करेल असं मला दिसत आहे. आणखी एक गोष्ट दिसत आहे की तुमच्या विचारामध्ये ना एक मोठं चेंजेस येणार. तुम्ही जे तुमचे थॉट्स आहे त्या थॉट्समध्ये खूप मोठा बदलाव तुम्हाला बघायला मिळेल. हा एक मोठा चेंज तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. फर्स्ट चेंज म्हणजे तुमचं करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ, आणखी बिग अचीवमेंट मिळेल याचा अर्थ तुमच्या हातामध्ये पैसा राहीलच राहील. आणि सेकंड मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या विचारात खूप बदलाव होणार आहे. खूप पॉझिटिव्ह वेनी तुमच्या विचारामध्ये बदल होणार आहे. तुम्ही जे विचार कराल ना ते इतके स्ट्रॉंग राहणार आहे तुमचे विचार की ते तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला समोर ग्रोथच देणार. म्हणजे तुम्ही जे निगेटिव्ह विचार करत होते ना ते बंद होऊन पॉझिटिव्हली तुम्ही विचार करायला लागणार आहात. हा एक मोठा पॉझिटिव्ह गुण आहे बरं का, त्याला सोडायला नको. जेही तुम्ही विचार कराल ते खूप ओव्हर थिंकिंग जे तुम्ही आधी करत होते ना ते तुमचं बंद होऊन तुम्ही फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींचाच विचार कराल, हे मला इथे दिसत आहे. सो पायल नंबर 2, आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला की ना तुम्ही खूप इमोशनल फूल होऊन जाता लवकरच. सो ते तुम्हाला बंद करायचं आहे. इमोशनली फूल होणं प्लीज बंद करा. कारण पुष्कळसे लोक असे आहे की तुम्हाला ना इमोशनली फूल करतात. तुम्ही इमोशनलमध्ये एकदम असे वाहून जाता. सो थोडं इमोशनली स्टेबल व्हा, हे माझं ॲडवाईस आहे तुमच्याकरिता. आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला हेच मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 बिग चेंजेस तुमच्या लाईफमध्ये काय येणार आहे. फर्स्ट आहे करिअरमध्ये ग्रोथ आणि पैसा प्राप्त होईल थोडाफार. आणि सेकंड आहे की तुमच्या विचारात बदल होणार खूप चांगले पॉझिटिव्ह वेनी. सो सांगाल मला तुमच्या लाईफमध्ये असं घडेल तर कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि तुम्ही आतापर्यंत जर माझं चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक आणखी शेअर करा. यार तुम्ही लोक बघता व्हिडिओ पण सबस्क्राईब करणं विसरून जाता. सो प्लीज सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला हे हवं असेल
हे झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, सो त्याच्याकरिता एनर्जी एक्सचेंज करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला सांगत आहे तर त्याच्या याने तुम्ही मला काहीतरी द्यायला हवं, म्हणजेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला हवं. हीच एक आपली एनर्जी एक्सचेंज होऊ शकतं. सो बस थँक्यू. जर तुम्ही सबस्क्राईब करून द्याल तर आणखी खूप धन्यवाद. बाय, टेक केअर.